पंकजा मुंडे वादाच्या भोवऱ्यात। डॉक्टर गौरी हिची आत्महत्या की हत्या? पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली आहे। मृत्यूपूर्वी अनंत आणि गौरी यांच्यामध्ये वाद झाल्याचे आता उघड झाले। त्यानंतर पोलिसांनी अनंत याला अटक केली आहे। गौरीच्या कुटुंबियांनी खुनाचा आरोप करत सखोल तपासाची मागणी केली आहे। या प्रकरणातून अनेक नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत। आता बघूयात नेमकं घडलंय काय। नमस्कार, मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांचे काही महिन्यांपूर्वीच डॉक्टर गौरी पालवे हिच्याशी लग्न झाले होते। त्यावेळी पंकजा मुंडे देखील या लग्नाला उपस्थित होत्या। अतिशय थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला होता। मात्र 2 ते 3 महिन्यांपासून त्या दोघांमध्ये वाद सुरू होते आणि अखेर गौरी हिने शनिवारी संध्याकाळी मुंबईतील राहत्या घरात गळफास लावून घेत आयुष्य संपवलं। गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गौरीचा पती अनंत आणि त्याच्या कुटुंबियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तिच्या मृत्यूनंतर 24 तासांनी म्हणजेच काल मध्यरात्री वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली। मात्र त्याच्या कुटुंबातील इतर दोघांविरुद्धही गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक झाली की नाही हे अजूनही समोर आलेले नाही। गौरीच्या कुटुंबाने गौरी हिने अनंत गर्जे याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिचे जीवन संपवले असल्याचा आरोप केलाय। दरम्यान गौरीच्या मृत्यू प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। गौरीने शनिवारी संध्याकाळी राहत्या घरात आत्महत्या केली होती। मात्र तिच्या मृत्यूच्या आधी अवघ्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंतचे भांडण झाले होते अशी माहिती उघड झाली आहे। अनंत गर्जेच्या चौकशीत ही माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळू शकतं। अनंत यांना ताब्यात घेतल्यापासून त्याची कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीतून आता नवनवीन खुलासे होताना दिसून येत आहेत। अनंत गर्जे यांनी सांगितल्याप्रमाणे शनिवारी संध्याकाळी अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी घराबाहेर पडले। मात्र त्याच्या काही वेळ आधीच त्याचं आणि गौरीचं भांडण झालं होतं। त्यानंतर अनंत हे घराबाहेर निघून गेले होते। त्याची गाडी कोस्टल रोडवर असतानाच अनंत गौरीशी बोलण्यासाठी तिला फोन करत होते। तिने एकदाही फोन उचलला नाही म्हणून ते तिला वारंवार फोन करू लागले, पण गौरीने काहीच प्रतिसाद दिला नाही, फोनही उचलला नाही। त्यामुळे अनंतला शंका आली आणि त्यांनी गाडी पुन्हा एकदा घराच्या दिशेने वळवली। त्यानंतर ते घरी जाऊन बेल वाजवू लागले, मात्र कुणीही दरवाजा उघडला नाही। आतमधून कोणताच आवाज नाही, काहीच प्रतिक्रिया आली नाही। हे कळल्याने अखेर अनंत यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले आणि समोर त्यांची पत्नी गौरी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळली। पोलिसांनी अटक केल्यानंतर अनंत गर्जे यांची चौकशी करण्यात आली असून त्यातूनच ही माहिती समोर आल्याचं सांगितलं जातंय। गौरी हिची आत्महत्या नाही तर हत्या झाली आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणीही कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान डॉक्टर गौरी हिच्या पार्थिवावर आज अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार होते। तिचं पार्थिव गावात दाखल झाल्यावर अत्यंत शोकाकुल वातावरण झालं होतं। याच दरम्यान गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते। तसेच गौरी हिचे अंत्यसंस्कार अनंत गर्जे याच्या घराजवळ करण्यात आले, त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे। तसेच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे। जर अनंत हा तुमच्या मुलासारखा होता तर मग तुम्ही त्याच्या लग्नाला आलात, पण त्याच्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला का आला नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर अनंत यांचे कोणतेही नातेवाईक हॉस्पिटलमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये दिसले नाही, त्यामुळे ही नेमकं आत्महत्या आहे की हत्या याबाबत शंका येते असेही अंजली दमानिया बोलल्यात। आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबाबत आम्ही तुम्हाला अपडेट्स देतच राहू। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका।